महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आता गारपीट होतीये, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा अशी स्थिती आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणून शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढचे काही दिवस महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे, तर पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता असेल। अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार अनेक भागांना ऑरेंज आणि येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्या भागात नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे, नक्की वातावरण कसं असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट। तर सगळ्यात आधी वातावरणाची स्थिती समजून घेताना आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून वातावरण कशा पद्धतीने बदलतंय हे आपण समजून घेऊ शकतो। तर इकडे आपण बघू शकतो की पश्चिमेकडून जमिनीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वारे जे आहेत ते सरकताना आपल्याला बघायला मिळतोय। याचबरोबर इकडे उत्तर भारतात, खास करून हिमाचल प्रदेशमध्ये आता बर्फवृष्टी होतीये। याचबरोबर हरियाणा असेल, पंजाब असेल, या राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आताच्या घडीला बरसतोय। इकडे नॉर्थ ईस्टच्या राज्यांवर सुद्धा जे वादळी ढग आहेत, वादळी वारे जे आहेत ते दाटल्याचं बघायला मिळतंय। अवकाळी ढग इथे संपूर्ण भारतातल्या अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्याचा परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्रातल्या काही स्टेट्सवर, काही राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपण बघतोय। त्याचाच परिणाम म्हणून आता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये गारपीट होतीये आणि पाऊस सुद्धा पडतोय। स्पेसिफिक आता कोणत्या जिल्ह्याला कुठला अलर्ट यानुसार हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर या ग्राफिक मधून आपण बघू शकतो की 30 तारखेला म्हणजे आज वातावरणाची काय स्थिती हवामान खात्याने सांगितली आहे, तर नाशिकचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, मध्य महाराष्ट्रातला हा जो पट्टा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे जे इतर जिल्हे आहेत, याचबरोबर नाशिक, अशा या सगळ्या पट्ट्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। यातल्या अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा पडू शकते असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इतर ठिकाणी काय स्थिती आहे, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, याचबरोबर पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत, कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातले या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। इथे सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। सोसाट्याचा वारा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात असणार असल्याचं आपण बघतोय। पालघर, ठाणे आणि मुंबई इथे स्पेसिफिक ऑरेंज किंवा येलो अलर्ट दिलेला नाहीये, मात्र कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे बरसण्याची शक्यता असेल आणि वादळी वारे सुद्धा वाहण्याची ह्या भागांमध्ये शक्यता असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला काय स्थिती असणार आहे, तर 31 तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती अधिक वाढलेली असणार आहे। मध्य महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहेत, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, हा या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। जळगाव, नाशिकचा घाटाचा परिसर, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली अशा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। तर नंदुरबार, धुळे, विदर्भातले सगळे जिल्हे, ज्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, तसेच इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, याचबरोबर कोकण किनारपट्टीतल्या काही भागांमध्ये, ज्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, याचबरोबर सातारा आणि पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे, अशा या सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। हे जिल्हे वगळता इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। किमान ढगाळ वातावरण तरी या जिल्ह्यांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी वातावरणाची काय स्थिती असेल, तर 1 एप्रिलला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार नाहीये, कारण ऑरेंज अलर्ट कुठल्याही जिल्ह्याला दिलेला नाहीये हवामान खात्याने। येलो अलर्ट मात्र महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, नाशिकचा घाटाचा परिसर, मुंबई, ठाणे आणि पालघर हे जिल्हे, याचबरोबर इकडे गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। मात्र मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसेल, मात्र ढगाळ वातावरण असेल, विजांचा कडकडाट असेल आणि कमी ते मध्यम स्वरूपाचा आणि त्याही पेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 1 एप्रिल रोजी असणार आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 2 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 2 तारखेलाही 1 तारखेप्रमाणे स्थिती वातावरणाची आपण बघतोय। येलो अलर्ट महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याकडून दिलेला आहे। त्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे आहेत, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांचा सुद्धा येलो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मुंबईत सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता 2 तारखेला असणार आहे।
पण तेच की इथे सुद्धा तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता नसणार आहे. कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि पालघर, ठाणे याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत तसेच परभणी, नांदेड आणि हिंगोली इथे असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी वातावरण कसं असेल तर याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला पाऊस उघडलेला असेल, म्हणजे पावसाची तीव्रता कमी झालेली असेल। जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना फक्त येलो अलर्ट 3 एप्रिल रोजी हवामान खात्याने दिलेला आहे। इथे पाऊस पडण्याची शक्यता असेल। इतर जे जिल्हे आहेत तिथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। मुसळधार स्वरूपाचा पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये पडणार नसल्याचं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। त्यामुळे काळजी घ्या, घरातून बाहेर पडताना सावध राहा। आपल्या शेत पिकाच्या स्थितीविषयी पण त्याच्या काढणीविषयी, पेरणीविषयी सुद्धा अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येतोय, त्यानुसार काळजी घ्या। आणि तुमच्या भागात आता वातावरणाची काय स्थिती आहे, नेमकं वातावरण कसं आहे, ढग दाटलेत का, पाऊस पडतोय का, गारपीट होतीये का की उकाडा आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।